आमंत्रित करतोय आणि भावना व्यक्त करतायत माननीय श्री सचिनजी लंबाते। आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील पुरंदर हवेली विधानसभाचे माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप सर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय दिमाखामध्ये पक्षप्रवेश होतोय। त्यांच्याबरोबरच त्यांचे सर्व सहकारी, वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व पदाधिकारी, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे त्यांचे सर्व तमाम कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांचं पक्षामध्ये स्वागत करतो। आज पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय सुवर्ण असा क्षण आहे आणि अशा सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीची विचारधारा आत्मसात करण्यासाठी आसुसलेले समोर बसलेले सर्व तमाम बंधू आणि भगिनींना, खरं तर एखाद्या शुभ प्रसंगी, एखाद्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होत असताना जर व्यासपीठावरून एखादी घोषणा दिली तर मला असं वाटतंय की आपण पुरंदरकर आहोत, पुरंदरचे रहिवासी आहोत। आपला पुरंदरकरांचा आवाज बुलंद आहे आणि हा पुरंदरचा आवाज वर्षानुवर्ष मुंबईमध्ये गाजतो आहे। तो पुन्हा एकदा जर व्यासपीठावरून एखादी घोषणा दिली गेली तर तो आवाज मुंबईमध्ये जाईल। जरी पलीकडे वाद्य वाजत असतील त्या वाद्यांच्या कैक पटीने आपला आवाज आला पाहिजे। मगाशी व्यासपीठावरून अनेक वेळा घोषणा दिल्या, त्या पद्धतीने साथ आपल्याकडून दिली गेली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा सर्वांना, खरं तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती स्वप्न पाहतो आणि तो स्वप्न असं पाहतो या देशाला एका विशिष्ट ठिकाणावरती जगामध्ये एक आढळ स्थान निर्माण करून देण्याचं, आणि अशा विचारांनी एका वेगळ्या हिंदुत्ववादी वेगळ्या विचारातून प्रेरणा घेऊन उभी राहिलेली ही भारतीय जनता पार्टी। खरं तर मला सांगायला आपल्याला आवडेल, मी आवर्जून उल्लेख करतो की या भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष भैरवकर काका इथे समोर पब्लिकमध्ये बसलेले आहेत, लोकांच्या मध्ये बसलेले आहेत। खरं तर तो काळ असा होता, आताही माझं गिरीश अप्पांशी बोलणं झालं, तो काळ असा होता 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस पुरंदरमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत होतो, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, खरं तर तो काळ अतिशय कठीण होता। दूर दूरपर्यंत अनेक गावं फिरली तरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अतिशय शोध घ्यावा लागायचा। आणि कालाय तस्मेने, काळाच्या पोटात अनेक गोष्टी घडत असतात। ज्यावेळी नितीन गडकरी साहेब आपल्या भाषणामध्ये सातत्याने अनेक वेळा उदाहरणं देतात की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे देशामध्ये 2 खासदार होते त्यावेळेस विरोधक सगळे आपल्याला डिवचायचे, नावं ठेवायचे आणि असं म्हणायचे की या देशाचा प्रधानमंत्री होणार कोण, ज्यांचे संसदेत खासदार 2, म्हणजे ज्यांचे संसदेमध्ये फक्त 2 खासदार होते अशा व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान या देशामध्ये होईल असं स्वप्न पाहत होतात। होय, ती स्वप्न कशासाठी पाहिली होती? देशाला या जगामध्ये एक आढळ स्थान निर्माण करायचंय, देशाला एका विशिष्ट उंचीवरती घेऊन जायचंय, अखंड हिंदुत्व, अखंड हिंदुस्थान हे स्वप्न पूर्ण करायचंय। म्हणून ही विचारधारा देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी त्या प्रेरणेतून काम करणारी ही पार्टी आहे। खरं तर पार्टी उभी करत असताना त्या काळामध्ये अजूनही अनेक कार्यकर्त्यांनी आपली बलिदानं दिलेली आहेत,
अनेक कार्यकर्त्यांच्यावरती जीवघेणे हल्ले झालेले आहेत आणि अशा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण सगळे होत आहोत. खरं तर पुरंदरमध्ये काम करत असताना मागच्या 2014 ते 19 ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काम केलं आणि प्रधानमंत्री म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी ज्यावेळेस शपथ घेतली त्यापासूनचा काळ आपण जर आठवला तर शेकडो कोट्यावधी रुपयांची कामं या पुरंदरच्या भूमीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतोय. खरं तर मगाशी गंगाराम दादांनी उल्लेख केला की जर 4-6 महिन्यापूर्वी जर संजय सरांनी असा निर्णय केला असता तर कदाचित पुरंदरचा आमदार हा सरांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा दिसला असता. पण मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय, गिरीश आप्पा आहेत, आमचे जुने अनेक पदाधिकारी आहेत. 2019ला मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो, अध्यक्ष म्हणून सरांशी आम्ही 2019च्या लोकसभेपूर्वी बोललो, चर्चा केली. आम्ही त्यांच्या बँकेमध्ये, टिळक रोडच्या बँकेमध्ये बैठक घेतली होती. पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश होता, त्यांच्या वरिष्ठांचा आदेश प्रमाण मानून ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस लोकसभेच्या बारामती लोकसभा त्यांनी लढावी अशी पक्षाचं म्हणणं होतं. खरं तर कदाचित काळ त्याला काही जाऊन द्यायला लागतो. एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी कदाचित तो काळ गेला असेल, परंतु मला असं वाटतंय की सरांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे विरोधक म्हणून जरी आम्ही काम करत असलो आधी, तरी अतिशय शांत, अतिशय संयमी, अतिशय अभ्यासू, अतिशय हुशार, अगदी लहानातला 1-2 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा असू द्या किंवा अतिशय 70-75 ज्येष्ठ नागरिक असू द्या, म्हणजे वरिष्ठ असू द्यात, तरी त्या प्रत्येकाला सामावून घ्यायचं, त्याच्याशी प्रेमाने बोलायचं, त्याच्याशी आदबीने बोलायचं, त्याची विचारपूस करायची, त्याला काय हवं नको ते पाहायचं. ही सगळी खुमी, ही सगळा विचार, हा सगळा चांगुलपणा त्यांच्यामध्ये आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने असा विचार केला की असं नेतृत्व आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलं तर आपली विचारधारा वाढवण्यासाठी, आपली विचारधारा पोचवण्यासाठी, शेवटी अंत्योदय हा विचार घेऊन जाणारी भारतीय जनता पार्टी आहे. अंत्योदय म्हणजे काय? जोपर्यंत या देशातला शेवटचा घटक जो दीन आहे, जो दुबळा आहे, जो दलित आहे, जो मागासवर्गीय आहे, कोणी असू द्यात, तो मुख्य प्रवाहामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण आपलं काम थांबवायचं नाही. ही विचारधारा पुढे घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण असे म्हणत असू की या जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे, सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारत आहे, या जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला मान्यता मिळालेली आहे, मग सगळ्यात जास्त आमदार असतील, सगळ्यात जास्त खासदार असतील, सगळ्यात जास्त नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सर्वात महापालिका सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीकडे असतील, अशा पक्षाचे कार्यकर्ते मग पुरंदर हवेलीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त म्हणजे आमदार, बारामती लोकसभेचा खासदार सुद्धा आपलाच झाला पाहिजे, आमदार सुद्धा आपलाच झाला पाहिजे, वेगवेगळ्या ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा डंका वाजला पाहिजे. आणि 100% दाव्याने आणि खात्रीने सांगतो, आजपासून ती काही काळापूर्वी सुरुवात झालेली आहे, आज त्याच्यावरती अधिक भर पडलेली आहे सरांच्या रूपाने. आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याचबरोबर नगरपालिका असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा पुरंदर हवेली विधानसभामध्ये डौलाने डोलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी अनेकदा बोलताना सामावून घेतलं पाहिजे हा विषय झाला. खरं तर तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय, निसर्ग नियमाप्रमाणे पाऊस पडतो, पावसाचा प्रत्येक थेंब डोंगरावरती पडतो, अलीकडे पडतो, पलीकडे पडतो, प्रत्येक ठिकाणी पडतो. त्या प्रत्येक थेंबाचा एक प्रवाह निर्माण होतो, तो झऱ्यामध्ये जातो, झऱ्याच्या माध्यमातून तो नदीमध्ये जातो आणि त्या नदीच्या माध्यमातून तो समुद्राला मिळतो. अथांग समुद्रामध्ये समाविष्ट होत असताना समुद्र कशाचाही विचार करत नाही, कोण लहान, कोण मोठा, कोण प्रवाहित होऊन आलेला आहे हा विचार करत असतो. तो महासमुद्र असतो, त्याला सर्वांना सामावून घेण्याची ताकद असते, सर्वांना सामावून घेण्याचा विचार त्याच्यामध्ये असतो. आणि आपण इतक्या उत्सुकतेने या विचारधारेमध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्सुक आहात,
खरं तर हा अथांग समुद्रामध्ये आपणा सर्वांना न्याय मिळेल. खरं तर 30 वर्ष काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कोणता तरी पदाधिकारी किंवा कोणता तरी अध्यक्ष किंवा कोणता तरी जबाबदारी माझ्याकडे आहे, यापेक्षा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे हा विचारच खूप मोठा आहे. आणि या विचारांच्या प्रेरणा घेऊन आपण भविष्यामध्ये सगळ्यांनी हातात हात घालून काम करूयात. मी आपणा सर्वांना आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यामध्ये वेगवेगळ्या सरकारच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील. खरं तर आपले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी 24 तासातले 20-20 तास अहोरात्र काम करत आहेत. आपल्या राज्याचे अतिशय यशस्वी मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ 20-20 तास अतिशय प्रयत्न करत आहेत. कारण माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य घटकाला मला न्याय द्यायचा आहे, त्याला मूळ प्रवाहामध्ये आणायचंय, यासाठी प्रेरित होऊन ते काम करत आहेत. म्हणून आपली ही जबाबदारी आहे की या सर्व विचारधारेमध्ये समावेश होत असताना मीही दिवसातले काही तास लोकांसाठी, माझ्या भागातल्या जनतेसाठी, माझ्या ज्या भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी जो अजूनही आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय, त्याची अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये काम करूयात. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सरांच्या सारखं नेतृत्व पुरंदर हवेलीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं, हा आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला अतिशय आनंद देणारा हा क्षण आहे. भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी अतिशय उज्ज्वल वाढ या तालुक्यामध्ये होईल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.